श्लोक 16वा बघतोय आपण. विष्णू सहस्रनामाचा 16वा श्लोक. 14-15 बघितले आणि 16व्या श्लोकातलं हे 18वं नाव आता येणार आहे आपल्याला. आधी आपण श्लोक बघूया. योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमः. या श्लोकामध्ये एकूण 8 नाम आहेत. त्यातलं पहिलं नाम आहे योगो, म्हणजे योगः, ओ निघून जाईल. योगः 18वं नाम. 14-15 पासून जे बघतोय त्यापासून, म्हणून हे 18वं नाम आहे. ओम योगाय नमः. ज्ञानेंद्रियाणि सर्वाणि निरुध्य मनसा सह एकत्व भावना योगः क्षेत्रज्ञ परमात्मनोः तदवाप्यतया योगः. ज्ञानेंद्रियाणि सर्वाणि म्हणजे सगळ्या ज्ञानेंद्रियांना, निरुद्ध म्हणजे संयमित करून, असं पण त्या मनसासह, मनासहित जीवात्मा आणि परमात्म्याचे एकरूप होणे, एकत्व भावना. जीवात्मा आणि परमात्म्याचे एकरूप होणं म्हणजे योग. साधकाला परमात्म्याशी जोडणारा तो जो उपाय तो म्हणजेच योग. क्षेत्रज्ञ परमात्मनोः तद्वाप्यतया योगः. परमात्म्याशी साधकाला जो जोडतो तो जो उपाय तो म्हणजेच योग. या वेगळा जो तो सगळा अपाय होय, उपाय नव्हे. म्हणून त्याला जो अपाय त्याला वियोग म्हटलेला आहे. पण जो जोडणारा उपाय असतो तो योग. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकात म्हटलंच आहे की तम विद्यात दुःख संयोग वियोगै योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. प्रारब्धवशात किंवा परिस्थितीने दुःखद घटना जीवनी आल्या तरी ज्यांना त्या छळत नाही, ज्या साधकाला परिस्थितीने प्रारब्धवशात दुःखद घटना आल्या तरी जीवनी ज्यांना छळत नाही, त्याने जो होत नाही, त्याला म्हणतात योग. योग साधणारा असतो तो असा. निश्चय, श्रद्धा, सातत्याच्या प्रयत्नाने ज्याच्याशी एकरूप व्हायचे तो परमात्मा म्हणजेच योगच होय. उतावळेपणाने, अधीरतेपणाने साधना फलद्रूप होत नाही. निष्काम म्हणजे स्वार्थरहित, निरंकारी वृत्तीने एकरूपता होण्याचा जो उपाय म्हणजेच त्या परमात्म्याचा साक्षात्कार. जीवात्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे योग. आणि पूर्वसुकृत असेल तरच परमार्थाची आवड मग निर्माण होते. म्हणून म्हटलेलं आहे महिम्न स्तोत्रात सुद्धा की रुचीनाम वैचित्र्या द्रुज कुटिल नाना पथजुषाम. प्रत्येकाची आवड वेगळी असेल, उपासना मार्ग वेगळे असतील, पण परमानंद परमात्मा हा केंद्र असतो. प्रत्येक जीव हा ईश्वरांश असल्याने तो आपल्या अंशीमध्येच शेवटी मिळावायचा असतो. अंश आणि अंशी, जसे अवतार आणि अवतारी, हा जो फरक आहे त्यालाच म्हणतात अंश आणि अंशी. जसं सर्व ठिकाणचं पाणी समुद्रालाच मिळतं. नृणामेको गम्यस्तमसी पैसा मरणवैव. ज्याप्रमाणे सगळ्या ठिकाणचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं, त्याचप्रमाणे हे सगळे परमात्म्याचेच अंश मनात जर आणलं तर ते त्या परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन मिळू शकतात. म्हणजे नराचा नारायण होणं हे याला म्हणतात. आणि ज्यांच्याकडून हे सगळे प्रयत्न होतात म्हणजेच तो योग साधणे होय. आणि परमात्मा म्हणूनच योग म्हटलेला आहे. त्याच्याशी जोडणं म्हणजेच तो योग, म्हणून त्याचं एक नाव योग असं दिलेलं आहे. लवकरात लवकर मुक्कामाला येणं म्हणजे त्याला म्हणायचं राजमार्ग. त्याचप्रमाणे ज्या उपायाने जीव सुगमपणे शिवत्व पावतो तोच योग म्हणावायचा. समत्वच योग आहे. आत्मविकासासाठी आधी स्वतःशी जोडलं जाणं महत्वाचं आहे. चित्त स्थिर झालं की मग ध्येय गाठता येतं. निदान त्यासाठी प्रयत्न अविरत असला तरी भगवंत त्याचा योग मग जुळवून आणतातच. प्रयत्न करणारा फक्त हवा साधक, मग भगवंत सगळं जुळवून आणतो. भगवंतच त्याला बरोबर बोटाला धरून पुढे पुढे नेत असतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे सगळे अष्टांग योगच आहेत. आणि हे सगळे अष्टांग योग
यातूनच आत्मोन्नतीकडे नेलं जातं. गीतेतील 9व्या अध्यायातही 22व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आश्वासनच दिलंय की अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाय योगक्षेमं वहाम्यहम्. कुणाचं योगक्षेम मी वाहतो तर त्याचं हे सांगितलेलं आहे भगवंतानी की अप्राप्तस्य प्रापणम नाम योग, म्हणजे जे अप्राप्त आहे साधकाला ते मी प्राप्त करून देतो. योगचा अर्थ हा आहे. योगक्षेम म्हणजे त्यामध्ये 2 शब्द आहेत, योग आणि क्षेम. योग कोणाचा घडवून आणू शकतो मी? परमात्मा म्हणतात आहे की ज्याला हे अप्राप्त आहे पण त्याची इच्छा आहे त्याला मी ते सगळं प्राप्त करून देतो, म्हणजेच योग घडवून आणू शकतो. असा हा योगाचे जे विशेष ज्ञाते आचार्य त्यांचा जो योग, तो योग म्हणजे परमात्मा होय. आणि क्षेम म्हटल्यानंतर की मी त्याचं मग नंतर रक्षण मी करतो. जे त्याला प्राप्त झालंय त्याचं रक्षण करणं म्हणजे क्षेम, हे सुद्धा मीच करून देतो. म्हणून म्हटलंय की योगाचे जे विशेष ज्ञाते असतात आचार्य त्यांचा जो योग ते जे तिथे साधतात त्याला योग म्हणजे परमात्मा म्हटलं जातं. आणि योग हे त्याचं नाव आहे, परमात्मा, म्हणूनच योग म्हटला जातो. परमात्माचं एक नाव योग असं घेतलेलं आहे. पुढचा आहे योग विधान, ते बघूया. विष्णू सहस्रनामातील 16वा श्लोक बघतोय आपण, त्यातलं 19वं नाम योग विधान नेता. ओम योग विधान नमः. आदि शंकराचार्य लिहितात योगम विदन्ति विचारयन्ति जानन्ति लभन्ते इति वा योगविस्तेषां नेता ज्ञानिनाय योगक्षेम वहनादिनेति योग विधान नेता. योगम विदन्ति म्हणजे जे योगाला जाणतात, विचारयन्ति त्याच्यावर विचार करतात, जानन्ति लभन्ते इति त्या जाणून त्याला प्राप्त करतात ते योगविद, आणि त्या ज्ञानियांचा योगक्षेम जो वाहतो तो नेता, तो पुढारी. जे सगळे याला जाणतात, योगाला जाणतात, त्यावर विचार करतात, जाणून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, अशा सगळ्या योगविदांचा जो नेता, जो पुढारी, तो म्हणजे परमात्मा. योगविदान नेता. नेता कोणाला म्हणतात तर जो पथदर्शक आहे, मार्गदर्शक आहे असतो. विशेष ज्ञान प्राप्त करणाऱ्या अनुयायांना त्या ध्येयाच्या शिखरावर पोहोचवतो तो पुढारी, तो नेता. संकटात नेता हात देतो, आपल्या अनुयायांना कधी चुकू देत नाही, असं नेतृत्व ज्याच्या ठाई असते, अशी नीती ज्याच्या ठाई असते, तोच हे सगळं करू शकतो. तेषां योगक्षेमं वहती. त्या सगळ्यांचा, त्या योगविदांचा योगक्षेम जो वाहतो तो म्हणजे परमात्मा. म्हणून याला म्हटलंय योगविदान, म्हणजे योगविदांचा, योग जाणणाऱ्यांचा नेता. हे एक नाव परमात्म्याचं इथे ठिकाणी दाखवलेलं आहे. रस्ता तर खरं तर कोणी दाखवतं, काही मार्गदर्शन करणारे मिळतात आपल्याला, पण तरी तो नेता नसतो. पण हा नेता कसा आहे, म्हणजेच परमात्मा कसा आहे तर हात धरून मार्गाला लावतो, कधी चुकू देत नाही. फक्त त्याची अट एकच आहे की नित्याभियुक्तानाम, सतत कन्सिस्टंटली जो या परमात्म्याने सांगितलेल्या मार्गावरून चालत असतो. 4थ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात पण आपण बघितलंय, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते. जे माझ्या मार्गावरून चालत असतात त्यांना मी हाताला धरून पुन्हा पुढे नेतो, योग्य मार्गदर्शन करतो. सत्येन लभ्य तपसा ह्येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यम पश्यन्ति यतः क्षीणदोषाः. जो सत्याने प्राप्त होतो, सम्यक ज्ञानाने प्राप्त होतो, अशा प्रकारे सगळ्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलंय. सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येना क्रमन्ति ऋषयो ह्याप्त कामा यत्र सत्यस्य परं निधानम. उपनिषदातील श्लोकामध्ये ही नीती थोडक्यात पण समग्र आलेली आहे. एका शब्दात सांगायचं तर सत्यनिष्ठा ही ती नीती होय. हिचा आरंभ सत्याचा, मार्ग सत्याचा आणि परिसमाप्ती सुद्धा सत्यातच अशी आहे, अशी ही सत्यनीती आहे. आणि तिचा जो स्वामी
परमेश्वर तो आमचा नेता आहे, योगवेत्यांचा नेता आहे, म्हणून योगविदान नेता या नामाने त्याला संबोधलेले आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 16 आणि नामावलीप्रमाणे 20 नाम बघतो आपण. प्रधान पुरुषेश्वरः. ओम प्रधान पुरुषेश्वराय नमः. शंकराचार्य आपल्या भाष्यात लिहितात की प्रधानम प्रकृतिर्मायाः पुरुषो जीवस्तयोरीश्वरः प्रधान पुरुषेश्वरः. सरळ अर्थ की जो प्रधान आणि पुरुष यांचा ईश्वर आहे तो प्रधान पुरुषेश्वरः. सांख्यशास्त्रानुसार प्रधान म्हणजे प्रकृती, माया याला म्हणतात प्रधान. सत्व रजतम हे तीनही प्रधान आहेत गुण. आद्य प्रकृतीचे गुणधर्मच नाही तर त्याचे घटक आहेत प्रकृतीचे सत्व रजतम. या गुणांच्या कारणालाच प्रकृती असं म्हणतात. हे गुणच प्रकृतीचे अंग आहेत, याशिवाय प्रकृतीला अर्थ नाही. त्रिगुण हा प्रकृतीचा स्वभाव नाही, केवळ स्वरूप आहे. कारण प्रकृती आणि गुणांचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. प्रकृती अचेतन जडतत्व आहे आणि पुरुष किंवा आत्मा, ज्याला जीवात्मा असेही म्हटलं जातं, हे चेतन तत्व आहे. या दोहोंच्या संयोगातून सृष्टी संसार निर्माण होतो. परमात्म्याने प्रधान आणि पुरुष, प्रधान म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्यात क्षोभ उत्पन्न केला आणि संसार उत्पत्तीसाठी विकार उत्पन्न झाले. त्यातूनच मग सृष्टी निर्मिती झाली. विकार उत्पन्न झाल्याने हा जीवात्मा, खरं तर जो मुळात निर्दोष आहे, त्याच्यामध्ये मात्र अहंकार येतो. पण मूळ तत्व जे परमात्मा तत्व आहे ते आपल्या ऊर्जेने, आपल्या शक्तीने हे सर्जन विसर्जन करतात. पण त्यांना कुठेही बंधनकारक नसल्याने त्यांच्यात कर्तेपणाचा भाव नसतो. आणि म्हणूनच प्रकृती म्हणजे प्रधान जडतत्व अचेतन आणि पुरुष म्हणजे चेतन तत्व जीवात्मा यांचा दोघांचाही जो स्वामी त्याला प्रधान पुरुषेश्वर असं म्हटलं आहे. याप्रमाणे ईश्वर प्रकृतीचा आणि जीवांचा स्वामी आहे आणि म्हणूनच प्रधान पुरुषेश्वर या आणखी एका नामाने ओळखला जातो. श्लोक 16 बघतोय आपण आणि त्यातील 21 नाम नारसिंह वपुः. ओम नारसिंहाय नमः. नरस्य सिंहस्य चावयवा यस्मिन् लक्ष्यन्ते तद्वपुर्यस्य सह नारसिंह वपुः. म्हणजे नराचं आणि सिंहाचं दोन्ही अवयव ज्यामध्ये दिसतात असं ज्याचं स्वरूप आहे तो नारसिंह वपुः म्हटलं जातं. श्रीमद शंकराचार्यांनी त्याची असं व्याख्या केलेली आहे. विष्णूच्या दशावतारामध्ये सृष्टीतील जीवोत्क्रांतीचा संकेत मिळतो. प्रथम कोणता अवतार आहे तर मत्स्यावतार म्हणजे जलचर आहे. नंतर आहे कश्यप अवतार म्हणजे जलचर पण आहे आणि कवचधारी आहे, पण त्याचबरोबर अंशतः तो सरपटणारा आहे म्हणून स्थलचर पण आहे. म्हणून आधी जलचर मग स्थलचर, पुढे वराह अवतार आहे. तो अंशतः जलचर आहे पण अधिकतर तो स्थलचर आहे, जमिनीवर चालणार आहे. आणि दंतायुध पण आहे, त्याला दात पण, हे त्याचे दात त्याचे आयुध आहेत. अशा प्रकारे जलचर स्थलचर, अंशतः जलचर आणि स्थलचर दोन्ही पुणे वरावतारात अंशतः जलचर आणि स्थलचर दोन्ही. दंतायुध पण त्याला आहेत. पुढे दाखवलाय नरसिंह अवतार म्हणजे भगवान विष्णूंचा पूर्ण स्थलचर. त्याला त्याचे नख आणि दंत हे त्याचे आयुध आहेत. या स्थलचरातही पुन्हा उत्क्रांती दिसून येते. म्हणजे वराहापर्यंत काय केवळ तिर्यक योनी आहे, पशुयोनी आहे. तर नरसिंहापासून मानुष्य सृष्टीचा आरंभ होत आहे. हा आदी मानुष अर्थात पशु आणि मानव दोहोंचा सांधा आहे. तो मानव पशु नाही तर पशु मानव आहे. याची गती मानवत्वाकडे आहे म्हणजे ऊर्ध्वगती आहे, उत्क्रांती आहे त्याच्यामध्ये. सर्व जीवांचे डोके जमिनीकडे तर याचे
उंच आकाशाकडे आहे. ह्याचा मुखवटा सिंहाचा आहे. नारसिंह वपुः शरीराचं वर्णन सांगताय. पण तो कसा आहे? नर आहे आणि त्याचा मुखवटा मात्र सिंहाचा आहे. पण तो सिंहाचा का? तर सिंहाप्रमाणे मानेवर लांब केसांचे झुपके पिंजारलेले आहेत, नखे वाढलेली आहेत आणि तीक्ष्ण आहेत. दातांनी तो फाडतो, तोडतो. कृत्रिम हत्यारे त्याने अद्याप निर्मिलेली नाहीत. ती नख आणि दंत हेच त्याचे आयुध आहेत. अर्थात हा नरसिंह अवतार कशासाठी झाला ही कथा सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हादाची आणि त्याचा पिता हिरण्यकशिपूची आणि त्याने कसं मरण मागितलं होतं ही सगळी कथा सगळ्यांना माहिती आहे. हा अवतार जो आहे तो असा हा नरसिंह देवाच्या जीवसृष्टीतील पहिला पुरुषावतार आहे. त्यामुळे त्याचं महत्व आगळं आहे. तो अभक्तांना, परपीडकांना भयंकर आहे, पण भक्तांना, जीववत्सलांना अभयंकर आहे, अभय देणार आहे, वरदच आहे. मनुष्य हा जीवसृष्टीतील दुर्बल, जिघांसू आणि हिंस्त्राचा पहिला शास्ता होय. तो द्रोहाचा द्रोह करणारा आणि दयेचा पोशिंदा पण आहे मनुष्य. आणि त्यामुळेच सर्व जीवांचं राजेपण, नृसिंहत्व त्याच्याकडे आलं आहे. नृसिंहाची उपासना ही भूतहिते रथाची आणि अभयाची दीक्षा होय. मानुष्य जन्माच्या साफल्याचे ते दिग्दर्शन आहे नरसिंह अवतार म्हणजे. नरसिंहाची उपासना माणसाला पशुत्वातून मानवतेकडे येते, दयेच्या दिव्यत्वाकडे अग्रेसर करते. उद्वयम तमसः परी सज्योतिः पश्यन्त उत्तरम देवम देवत्रा सूर्यम अगन्म ज्योतिरुत्तमम. आम्ही लोकांना पाप अंधकाराच्या वर उठून प्रकाश पहा, प्रकाशाकडे जा आणि परमप्रकाशक त्या ईश्वराला प्राप्त करावे हा संदेश दिलेला आहे. दयेचा दिव्य किरण जो निर्दयतेच्या तमिस्त्राचा भेद करून उगवतो, त्यावर दृष्टी लावून आम्ही उत्तरोत्तर प्रगती करीत त्या दया सहस्र रश्मीला गाठू. थोडक्यात काय, सिंह हा भयंकर आहे आणि नर अभयंकर आहे. नरसिंह हा सज्जनांना अभयंकर असून दुर्जनतेला भयंकर आहे. हिरण्यकशिपूचा वध म्हणजेच दुर्जनतेचा नाश करणारा आहे. तात्पर्य, नरसिंहाचं नरसिंहत्व त्याच्या निग्रह सामर्थ्य गर्भ आणि सज्जानुग्रह रूप यामध्ये अभयंकरात्मध्येच आहे. निर्भय होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्वांना अभय देणे. आंद्रोक्लीज याची एक कथा इसाप नीतीमध्ये. त्याने आपल्या दयाळू वृत्तीने सिंहाला कसं अहिंस्र बनवलं होतं, त्याचं ते रूप त्यांनी फाडून टाकलं, जणू काही त्याला विसरायला लावलं. नाहीतर बुभुक्षिता हा किम न करोति पापम असं म्हटलेलं आहे. पण हा एकदा जंगलामध्ये जात असताना एका सिंहाच्या पायामध्ये काटा गेलेला असतो, ते त्याला दिसतं. तो सिंह लंगडत लंगडत चाललेला असतो, वेदना होत असतात त्याला. पण हा आंद्रोक्लीज त्याच्या जवळ जातो, हळूच त्याच्या मस्तकावर हात फिरवतो आणि त्याचा काटा काढतो. सिंहाच्या डोळ्यातून पाणी येतं. तिची कथा आहे, परंतु हे सगळे जे वर्णन आहे की त्याच्या या दयाळू वृत्तीमुळेच सिंहाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि सिंहाने त्याला काहीही न करता आपलं हिंस्रत्व विसरून निघून गेलेला आहे. हा गुलाम आहे, ज्याला शोधत शोधत राजाची लोक येतात आंद्रोक्लीजला आणि त्याला पुन्हा पकडून घेऊन जातात आणि राजा त्याला बांधून ठेवतो आणि एक दिवस त्याला सिंहाच्या तोंडी टाकायचं असं ठरवून त्याला सिंहाच्या पिंजऱ्यात फेकून देतात. तो सिंह म्हणजे हाच ज्याचा काटा याने काढलेला असतो, हा आहे तो सिंह समोर येतो जेव्हा अकराळ विक्राळ आरोळी ठोकत याच्या पुढे. आणि कदाचित त्याच्या वासाने म्हणा, कारण पशु वास ओळखतात, त्याच्या वासाने म्हणा त्याने त्याला ओळखलेलं असतं. आणि प्रत्यक्ष तर काही ओळखू शकत नसतात, पण त्याच्या नुसत्या वासाने त्याला ओळखलं आणि त्या सिंहाने याच्यावर हल्ला केला नाही, निघून गेलेला आहे तो.
आणि कृतज्ञतेने त्याचे त्यांनी पायच चाटलेले आहे. अशा प्रकारे नराने आपलं सिंहत्व म्हणजे श्रेष्ठत्व प्रस्थापित केलं. कोणी? नर कोण? तो आंध्रोक्लीज. आणि सिंहाने आपलं हिंस्रत्व भयंकरत्व विसरून त्याच्यावर दया दाखवलेली आहे. असं हे नरसिंहाचं सिंहत्व अभयंकरतेसाठी आहे. आणि नरसिंहाचं जे भयानक रूप दिसतं ते वस्तुतः नरसिंहाचं नसून, जे आपण नरसिंह अवतारात बघतो ते नरसिंहाचं रूप भयंकर नसून हिरण्यकश्यपूच्या दुर्जनतेचा नाश करण्यासाठी आहे. त्याच्या विश्वद्रोहाचं रूप आहे ते भगवान नरसिंह आदर्शवत आहे. निरंजन रूप आहे ते, निष्पाप रूप आहे, सरळ सुंदर आकर्षक असं आहे. दिसतंय अकराळ विक्राळ, परंतु ते कसं आहे? दयाळू आहे, निरंजन असं त्याचं रूप आहे ते. असा हा नरसिंह अवतार आणि हा भगवान विष्णूंनी घेतलेला आहे. म्हणून नरसिंह वपुः जे याला नाव पडलेलं आहे विष्णूचं, भगवान विष्णूचं, ते या अर्थानेही पण आहे. अत्यंत दयाळू, जे हिंस्त्र असतात, दुर्जन असतात, त्यांचा नाश करण्यासाठी अवतार घेणारे, परंतु मानवत्व दयालुत्व या रूपामध्ये आपल्याला दिसतं. असा हा नरसिंह अवतार. नारसिंह वपुः हे एक विष्णूचं नाम या ठिकाणी आलेलं आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 16. नामाप्रमाणे आपण 22वं नाम त्यातलं बघतोय. श्रीमान. ओम श्रीमते नमः. आदि शंकराचार्य भाष्य करतात की यस्य वसति नित्यम श्रीही सह श्रीमान. ज्याच्या वक्षस्थलावर सर्वदा श्री वास करते, वसती नित्यम श्री वास करते, तो श्रीमान. व्यवहारामध्ये श्रीमान म्हणजे श्रीयुक्त असं समजलं जातं. श्री म्हणजे धनानी, कीर्तीनी, प्रतिष्ठेनी युक्त, त्याला श्रीमान असं म्हटलं जातं. पण इतकाच त्याचा अर्थ नाही. हे सगळे राहील किंवा जाईलही. धन राहील, कीर्ती राहील, प्रतिष्ठा राहील किंवा जाईलही. श्री म्हणजे संपत्ती आली की मग कामना, लोभ, दुष्ट प्रवृत्ती येते. तीच सद्गुणांपासून आपल्याला दूर नेते. श्री म्हणजे ऊर्जा, श्री म्हणजे धृती, स्मृती, सत्य इत्यादी गुण असले की मग मन बुद्धी सदैव सन्मार्गाकडे जाते. श्री नामक भावाने गुणाने संपन्न. आणि श्रीला मत प्रत्यय लागलाय. मत प्रत्यय अंगभूत विभूतीचं स्वामित्व दर्शवतो. पण हा सूक्ष्म विचार व्यवहारात पाळला जात नाही. सरस्वतीची उपासना केली पाहिजे. तिच्या उपासनेने मग सर्व सिद्धी प्राप्त होतील. ती सिद्धिदात्री आहे, म्हणून तिला सारदा असं म्हणतात आहे. सार म्हणजे सिद्धी देणारी, दा म्हणजे दात्री अशा अर्थाने. लक्ष्मी आणि सरस्वतीचं पटत नाही असं म्हणतात, अशी गैरसमजूत आहे. कारण सर्व सद्गुणांचे परस्परांशी सख्यच नव्हे तर ऐक्य आहे म्हटले तरी चालेल. पटत नाही म्हणण्याचं कारण लक्ष्मी विषयीची विपरीत धारणा आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे केवळ, लक्ष्मी म्हणजे आत्म्याची प्रभा, लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, लक्ष्मी म्हणजे कोणाचा द्रोह न करता स्वपरिश्रमाने नेकीनी संपादन केलेलं धन वैभव. लक्ष्मी म्हणजे ती संपत्ती की जी दैवी गुणांची द्योतक आहे. असत्य मार्गाने लुबाडून जी लक्ष्मी मिळवला जाते ती अवदसा आहे. या अलक्ष्मीचा म्हणजेच अवदशेशी सरस्वतीचा पूर्ण विरोध आहे, जी सर्व शुक्ला आहे. सरस्वती कशी आहे? शुक्ला. आणि म्हणून तिचा या अलक्ष्मीशी अवदशेशी पूर्ण विरोध आहे. पण जी ऐश्वर्ययुक्त आहे, स्वपरिश्रमाने नेकीने संपादन केलेली आहे आणि आत्म्याची प्रभा वाढवणारी आहे, अशा लक्ष्मीशी सरस्वतीचा नेहमी ऐक्य असतंच. लक्ष्मी विष्णूच्या पायाशी नेहमी दाखवलेली आहे. का? तर अशेष गिळून शेष उरलेला आत्ममहिमा, त्याच्या अहंकारावर पहुडलेला हा परमात्मा. काय? तर अशेष गिळून शेषावर विराजमान आत्ममहिमा असणारा हा त्याच्या अंकावर पहुडलेला हा परमात्मा, त्याला चरण शरण आलेली
सच्चित आनंदमयी अनपायिनी स्वरूप शोभा अशी ती लक्ष्मी होय. म्हणून ती लक्ष्मीच्या परमात्म्याच्या पायाशी नेहमी दाखवलेली आहे. परमात्मा सदैव श्रीमानच असावयाचा. जसा सूर्य द्युतिमान, चंद्र कौमुदीवान, अग्नी उष्णतामान असू शकतो, तसा परमेश्वर श्रीमान आहे. श्रीवियुक्त श्रीविरहित असू शकत नाही. परमेश्वर श्रीमानच असणार. श्रीमान हे परमेश्वराचं नित्य विशेषण आहे. त्यामुळेच त्याला श्री भगवान असं म्हणतात. श्री ही त्याची निजशक्ती आहे, अंगभूत आहे. जीवाचा उल्लेख श्रीपदपूर्वक केला जात नाही. भगवंताचा श्रीराम, श्रीकृष्ण, श्री भगवान, श्री गणेश असाच उल्लेख केला जातो. नाहीतर मग अर्जुन उवाच, संजय उवाच, धृतराष्ट्र उवाच असा उल्लेख असतो. तिथे श्री लागत नाही. पण भगवान असेल तर श्री भगवान, राम असेल तर श्रीराम, कृष्ण असेल तर श्री कृष्ण, हे सगळे जे भगवान विष्णूंचेच अवतार, श्री गणेश असा उल्लेख केला जातो. कारण ते सगळे अनीश्वर आहेत. कोणते? तर अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र हे अनीश्वर आहेत. म्हणून तिथे श्री लागत नाही. लक्ष्मी ही ईश्वराची अर्धांगिनीही आहे. तोच विष्णू लक्ष्मीपती म्हटला जातो. बाकी सगळे भिक्षापती. विष्णू सहस्रनामात हे पद 3दा आलेलं आहे, श्रीमान हे पद. बाकी श्रीश, श्रीपती, श्रीधर, श्रीनिधी, श्रीनिवास, श्री आणि लक्ष्मीवान इत्यादी पदही आलेली आहेत. ती सर्व समानार्थकच आहे. शिवाय विविध आणि विशिष्ट अर्थाचे सुद्धा वाचक आहेत. थोडक्यात काय? भगवत भक्ती नसलेला श्रीची अभिलाषा करेल तर श्री फार काळ टिकत नाही. ज्याच्याजवळ भगवत भक्ती नाही आणि अभिलाषा कशाची करतोय? श्रीची, लक्ष्मीची अभिलाषा करतोय, त्याच्याजवळ श्री फार काळ टिकत नाही. लोभ, अतिकामना, दुष्ट प्रवृत्ती रहित असलेला श्रीमान हा श्रीने युक्त नारायणाची भक्ती करेल तर तोही श्रीमानच होईल, तोही नारायण सम होईल. दैवी गुणांनी युक्त श्री संपत्ती त्याला प्राप्त होईल. असं हे परमेश्वराचं नाव. अर्थपूर्ण सार्थ असं आहे श्रीमान. त्या श्रीमानाला श्रीमते नमः, त्याला वंदन असो. विष्णू सहस्रनाम श्लोक 16 बघतोय आपण. नामावलीप्रमाणे 23वा नाम केशवः. ओम केशवाय नमः. अभिरूपः केशायस्य सः केशवः. असं श्रीमद आदिशंकराचार्य करतात. त्याचा अर्थ सांगतात आहे की केस सुंदर ज्यांचे तो केशव, सुंदर केस धारण करणारा. पाणिनी सूत्रामध्ये प्रशंसा अर्थात अशी केली आहे की केशोद्वान्यंतरस्याम इति व प्रत्यय प्रशंसायाम. म्हणजे केश आणि व हा व त्याला प्रत्यय लागलाय अशा अर्थाने धारण करणारा. व म्हणजे धारण करणारा अशा अर्थाने. दुसरा अर्थ सांगितलेला आहे यद्वा कश्च अश्च ईशश्च त्रिमूर्तयः केशास्ते यद्वशेन वर्तन्ते स केशवः. यद्वा म्हणजे आणखीन दुसरा अर्थ असं की कहच म्हणजे क, अहच म्हणजे अ, क अ आणि श म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा जो प्रभू आहे तो केशवः. आणि तिसरा अर्थ घेतलाय केशी वधाद्वा. वा म्हणजे किंवा तिसरा अर्थ असा की केशी वधात, केशी नामाच्या राक्षसाचा वध करणारा तो केशव. विष्णू पुराणात नारदांनी म्हटलेलंच आहे की अस्मात् येष दुष्टात्मा हतः केशी. जनार्दन तस्मात् केशव नामना तम लोके ख्यातो भविष्यसी. तू या दुष्टात्मा केशीला मारलाय म्हणून हे जनार्दन तू लोकांमध्ये ख्यातः म्हणजे प्रसिद्ध होशील, भविष्यसी म्हणजे होशील. कोणत्या नामाने? ते केशव नामना, केशव नामाने तू प्रसिद्ध होशील. यातील पहिली जी व्युत्पत्ती आपण बघितली, निरुक्ती बघितली की केश सुंदर धारण करणारा. हे जरी शब्दशास्त्रानुसार अर्थ ठीक असला तरी यात काही खूप विलक्षणत्व किंवा वैशिष्ट्य आहे असं दिसत नाही. कुंचित कुंतल धारण करणारा हे सामान्य वर्णन आहे. सुंदर केशकलापाने युक्त अनेक असू शकतील, त्यात परमेश्वरी विभूतिमत्व कोणते?
बरं, दुसरे दोन अर्थ की केशी राक्षसाला मारणारा आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचा प्रभू हे परमेश्वराचं महात्म्य आणि पराक्रम सूचित करणारे आहे खरं, पण ते ओढून ताणून आणलेले वाटतात. श्री विष्णू सहस्त्रनाम चिंतनिका लिहिणारे कुंदर दिवाण म्हणतात की केशव शब्दाची व्युत्पत्ती लावताना की के जले शवायते इति केशवः, म्हणजेच जलशायी, सृष्टीच्या आरंभी जे अव्यक्त संज्ञक जलच जल भरून होते, त्याच्या तळाशी जो विश्वाचा अव्यय कंद प्राणापानाशिवाय स्वशक्तीने स्पंदत होता तोच केशव होय. फार सुंदर वर्णन केलं आहे त्यांनी. तो श्वसन आणि चलनवलन करीत नव्हता म्हणून त्याला शवायते म्हणायचे. झोपलेला आपण नेहमी बघतो की समुद्रावर शेषशायी भगवान झोपल्या अवस्थेत बघायला मिळतात, शयन करणाऱ्या ह्याच्यात शवायते म्हणून म्हटलं. पण तो शव नव्हे, शव म्हणजे प्रेत या अर्थाने नव्हे, तर तो जर शव असता तर पाण्यावर तरंगला असता. जे प्रेत मृत अवस्थेत जेव्हा असतं तो पाण्यावर तरंगला असता. हा तर बुडाशी असणारा, अर्थात तो सर्व प्राण्यांचे स्पंदन करून पुन्हा बसला होता म्हणणेही बरोबर होणार नाही, कारण बसण्याला सुद्धा शरीर तोलून धरावं लागतं. तेवढीही क्रिया तो करीत नव्हता म्हणून तो निजला म्हणायचे. पण निजण्यातही गुणाधीनता येते. तमोगुणाच्या अधीन झाल्याशिवाय निजता येत नाही, आणि म्हणून म्हणायचे की तो पहुडला होता. के जले शवायते, कोण जलामध्ये पहुडलाय तर केशव. पहुडण्यामध्ये सुद्धा एक स्वातंत्र्य आहे. तेव्हा केशव म्हणजे सृष्टीपूर्वी अव्यक्ताधार होऊन राहिलेला आणि स्वे महिमनी प्रतिष्ठित, स्वतःच्याच महिमनामध्ये स्वशक्तीने स्पंदत होता तो परमात्मा. आपण समुद्रामध्ये शेषावर पहुडलेले भगवान विष्णूंची प्रतिमा, फोटो नेहमी पाहतो, ते हेच रूप. आणि म्हणून आपण त्याची जेव्हा स्तुती करतो की शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, हा जो ध्यान श्लोक आहे त्यात हे सगळं आलेलंच आहे वर्णन. असा हा विश्वाकार गिळून अव्यक्ताच्या अंतरात खोल खोल शिरून बसलेला अक्षर परमात्मा असाच आहे. असा हा परमात्मा केशव या आणखीन नामाने संबोधला गेलाय. केशवची व्युत्पत्ती, केशवचा हा वेगळा अर्थ आपण या निमित्ताने बघितला. केशव हे त्याचं आणखीन एक नाव, सार्थ वाटतं. श्लोक 16 बघतोय आपण. त्यातलं शेवटचं नाम पुरुषोत्तमः, आणि तसं सिरियल प्रमाणे 24वं नाम ओम पुरुषोत्तमाय नमः, पुरुषाणाम उत्तम पुरुषोत्तमः, असं श्रीमद आदिशंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय. पुरुषांमध्ये जो उत्तम, पुरुषाणाम म्हणजे पुरुषांमध्ये जो उत्तम तो पुरुषोत्तम. पुरुष म्हणजे चेतन. सृष्टीमध्ये जड प्रकृती, सवासन जीव आणि निर्वासन असे 3 पुरुष येतात. निर्वासन परमात्मा, सवासन जीव आणि जड प्रकृती असे 3 पुरुष दिसून येतात. जड प्रकृतीला पुरुष मानायला अडचण भासते आपल्याला. प्रकृती म्हणजे पुरुष थोडी, असे मनामध्ये शंका येते. जिच्या ठिकाणी चेतनाचा प्रमुख गुण जो साक्षीत्व ते दिसत नाही, मग तिला पुरुष कसं मानायचं ही शंका येते. परंतु हे सारे विश्व पुरुष रूप आहे, आत्मरूप आहे असं श्रुती सांगते. पुरुष एवेदम सर्वम, जगत सर्वम म्हटलेलं आहे. त्या अर्थी आम्ही ज्याला जड प्रकृती म्हणतो ती जड प्रकृती नसून चेतनच आहे असं मानलं पाहिजे. आणि श्रुती सांगतात की पुरुष एव इदम सर्वम, जगामध्ये जे काही आहे ते ईश्वरानेच वसविलेले आहे. ईशाम वास्यमिदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत, असं ऋचाही सांगतात. समस्त परिवर्तनशील जगामध्ये जे काही आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे. जडाच्या ठाई असलेलं चेतन, जड प्रकृतीच्या ठाई असणारं चेतन हे गुप्त आहे, सुप्त आहे. ते सामान्य दृष्टीला आकळेल असं नाही आहे. त्यामुळेच म्हणून ते आपल्याला समजत नाही, आकळत नाही, म्हणून अचेतन असं ठरत नाही. चेतनापासून जड आणि जडापासून
चेतन निर्माण होत असलेलं आपण पाहतच आहोत. याचा अर्थ दोन्हीही एकराशीच आहे. हे शरीर जड चैतन्य बनलेलं आहे. हे पंचमहाभूत सगळे यांनी बनलेलं आहे. आत्म्यातच चेतन आहे आणि त्या ऊर्जेने हे शरीर चालतं. त्या ऊर्जेशिवाय शरीराला काहीही अस्तित्व नाही आहे. तसंच वृक्ष जड आहे, पण त्यामध्ये चेतना विद्यमान आहे म्हणून ते वाढतं, फळतं, फुलतं. दगडामध्ये मंदगामी हालचाल असतेच. धातूंना आपण नेहमी जंग लागलेला बघतोच, म्हणजे क्षरण होतच त्याचं. उत्पादन, अभिवर्धन, परिवर्तन या 3 गतिविधी प्रत्येक पदार्थ, या तिन्ही गतिविधी प्रत्येक पदार्थ, प्राणी यात अनवरत रूपाने होतच असतो. अशा प्रकारे लोकात म्हणजे या व्यवहारामध्ये आणि वेदांत म्हणजे शास्त्रात अर्थात सर्वत्र एकच तत्व पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. संत कबीर म्हणतात, पानी में मीन पियासी, पानी में मीन पियासी, मोही सुन सुन आवे हासी. लोकांच्या अज्ञानावर व्यंग करताना ते म्हणतात की जसं पाण्यात राहणारा मीन म्हणजे मासा तहानलेला आहे, पियासी म्हणजे प्यासी, तहानलेला आहे, हे ऐकून मला हसू येत आहे. पण म्हणायचं आहे त्यांना की ही सृष्टी एक सरोवर आहे, नदी किंवा समुद्र सदृश आहे आणि त्याचं जल म्हणजे ब्रह्म परमात्म्याचं प्रतीक आहे. जीवात्मा आणि मनुष्य, जीवात्मा म्हणजे मनुष्य माशाचं प्रतीक आहे आणि परमात्म्याच्या मध्ये राहून मनुष्य अज्ञानवश त्यालाच इकडे तिकडे म्हणजे तीर्थक्षेत्री शोधतात. जीव त्या परमात्म्याचाच अंश आहे, तरी त्याचे ज्ञान त्याला होत नाही. आपल्या स्वार्थ, लोभ, कामना सिद्धीच्या प्रयत्नामध्ये या पुरुषोत्तमापर्यंत जीव पोचू शकत नाही. अतोऽस्मि लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमः. गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटलेलंच आहे की नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून आणि पूर्ण पलीकडचा मी आहे, अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे आणि म्हणूनच लोकात आणि वेदांतही यामध्ये पुरुषोत्तम नामाने मी प्रसिद्ध आहे. अतोऽस्मि लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमः. द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच. म्हणजेच या विश्वामध्ये पुरुष 2 प्रकारचे, जसे की नाशवान आणि अविनाशी असे दोन्ही प्रकारचे आहेत, क्षर आणि अक्षर. पण त्या सर्वांमध्ये भूतमात्रांची शरीरे कशी क्षरः नाशवान आहे, पण जीवात्मा अविनाशी असं म्हटला जातो, म्हणजे अक्षर म्हटला जातो. आणि त्याहूनही उत्तमः पुरुष तु अन्यः परमात्मेति दारुतः. या दोन्हींपेक्षा जो उत्तम पुरुष आहे तो वेगळाच आहे. तो म्हणजे हा पुरुषोत्तम, तो म्हणजे हाच परमात्मा होय. माऊली सुद्धा म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि हे सगळे जाणणारे जे असतात तत्वज्ञ, तेच त्या पुरुषोत्तमाला जाणतात आणि मग त्याचंच भजन करतात आणि त्यापर्यंत पोचण्याचाच ते प्रयत्नही करतात. अशा प्रकारे पुरुषोत्तम या नावाने भगवंत प्रसिद्ध आहे. ते एक नाम आपण आता बघितलं.